मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज म्हटलं आता उन्हाळा सुरू झाला तर यांना चहा करण्याऐवजी मस्त खरबुजाचं ज्यूसच बनवावं. तर बनवते मी. आरूसाठी तुरीची डाळ टाकून मस्त पिवळा भात केलेला आहे. आणि मामाच्या मुलीच्या वावरात हे खरबूज तिथून लहान आईने आणले होते 5-6 खरबूज. तर 2 मला दिले त्यांनी. आता हा वाला मी छोटा आधी कट करते, कसा निघतो बघते. तर हा ठेवून देते एक ना. हे आपण वाया नाही घालायच्या, याचं पण ज्यूस बनतं. आणि हे मला म्हणे मी जरा करू लागतं मदत, तर फास्ट कापू लागले. आणि दुपारी हे बनवलं होतं मी मसाले टाक. त्यांना म्हटलं चहा नका पिऊ, आता तेच प्या म्हटलं. इकडं खरबूज कापणं होतं तोपर्यंत याच्यात साखर घेतली, हे काळी मिरी पावडर आणि काळं मीठ पण टाकते आणि थोडं भाजलेले जिऱ्याची पावडर पण टाकते आणि दूध घालणार आहे. एक काम करते, जिरा पावडर नाही टाकत आहे ना, दूध घालणार आहे म्हणलं नको, जिरे नको, आपलं एवढंच टाकू. आणि दूध टाकते मस्त थंडगार. बर्फ टाका, बर्फ असेल तर. माझ्याकडे थंडीगार पाण्याची बॉटल आहे, तर मी पाणीच टाकते. आता याने मस्त स्लाइस कापून दिले, तर यात घालते मिक्सरच्या भांड्यात. तर मोबाईल धरायला कोण राहत नाही आमच्या इथं. तर हे टाकलं. त्यांना आरू परेशान करायला तर ते गेले आरू मागं. तर मी पिंक सॉल्ट टाकते याच्यात. थोडंसं साधं मीठ पण टाकावं लागणार आहे, कारण हे मीठ आहे ना एवढं खारट नाही राहत ना. तर दूध घालते, दूध तेवढं दूध आहे ना, दूध घालते छान. एवढं घालते. काही चहाला ठेवते सकाळसाठी. आणि आता थंड पाणी घालते काही. तर इथं थोडीशी टेस्टला मिरी पावडर टाकते आणि थंड पाणी मी प्राचीला भरून ठेवायला सांगितलं होतं, पाणी घालते. आता बस ब्लेंड ज्यूस रेडी झालं. यात ग्लासमध्ये वाटल्यावर तुम्ही वरून आईस्क्रीम तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आईस्क्रीम घाला, अजूनच भारी लागतं. आता मी पिऊन बघते कसं लागतं. मी पण फर्स्ट टाईम केलं. पूर्णाची चाळणीच घेतली, चाळ्यासारखं. त्यात काही म्हणजे असं हे नाही आहे, पण यात काही तुकडे राहते ना, म्हणून मग चाळून घेऊ लागले मी. साखर राहिली थोडी खाली. कलर जरी ढावळा दिसत असला तरी घरचं ते हेल्दी शेवटी. केल्यानंतर पण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. ह्या स्लायसेस पण खाऊ शकतो आपण, तसं काही बिया वगैरे नव्हत्याच याच्यात, पण म्हटलं आरूला द्यावा लागेल तर मग त्यासाठी मी हे केलं. चल ना. वाव, किती ओरिजिनल आणि रिअल ज्यूस तयार झालं ना आपलं घरचंच. त्याला वरून थोडंसं बस पिंक सॉल्ट टाकलं. छान झालं ना, चांगलं झालं. सांगायचं फक्त, आपण पण पहिल्यांदाच केलं, आपल्याला थोडी माहिती आहे. बरं लागेल का? मला पेल्याशिवाय कळणारच नाही. तिचं झाल्यावर मी पेते. दोघांना पण दिलं एक ग्लास. मीठ कमी का? हा, मीठ मुळे स्वाद लागत नाही. हे याच्यात मीठ आहे ते घे, नाही तर साधं मीठ घे भरणीतून. हे जरा कमी खारट असतं ना. मी पण पिते, तेव्हा समजन मला. साधं मीठ टाकलं नाही ना ग, त्याच्यामुळे हे झालं. साधं मीठ टाक थोडंसं, मिठाने कसं स्वाद येतो. चांगले का? पुरा एक तेवढा खरबूज त्याचा बनवला होता.
व्हेरी नाईस. यांनी दोघांनी एवढं पिऊन मला एवढं राहिलं. तुमचे पप्पा मी एक प्या खा. अरे याला थंड होण्याची गरज आहे फक्त. मग तुला वाटलं आईस क्यूब पाहिजे होते. आता उद्या मी आईस क्यूबचं ते ट्रे भरून ठेवन. मी आता टेस्ट तर एक नंबर आहे याची. त्याच्यासाठी आपल्याला 2 अनारस कधी आणले. कोणते अननस? हा ते पायनॅपल मिक्स बी घरी असं बनतं ना. मिक्स ज्यूस बनवायचं का? चक्को आणायचे. अर्धा किलो काजू बदाम. आणि मग मस्त खाऊ. चक्कू आणायचे म्हणे, अननस आणायचं म्हणे, काजू बदाम आणायचे. पाहिलं का? खायचा शौक सारा आहे आमची इथं. पागाचा विषय होतो ना. काय मी बोलते का? व्हिडिओ चालू आहे ना. पागायचा बी शौक आहे म्हणजे आमची इथे. चला आता काय भाजी करावी रोजचा प्रश्न आहे. आता मी काय करणार आहे, थोडस 1-2 भाजीचाच हरभऱ्याच्या डाळीचा वडा बनवणार आहे, थोडस उडदाचा बनवणार आहे, थोडासा मुगाचा बनवणार आहे, थोडासा मटकीचा बनवणार आहे. ते उद्या नाही तर परवा. बेसन पीठ काढलं होतं, म्हटलं एक घाणा करावं. पण हे म्हणते चिकन आण म्हणे. आलेले ना पहिली वेळेस आले ते इथं. पप्पा म्हणलं मलाच म्हणायचं तुम्ही, मी आणून ठेवलं असतं चिकन आणि शिजवलं असतं. हे म्हणे करते का? म्हटलं करते. आता हे पीठ टाकून ठेवते परत पॅकेटमध्ये. बघून बोललं होतं थोडंसं चिटकन बघून याला. आता हातानेच काढावं लागेल, नाही तर सांगू शकतो. मी बेसन पीठ काढलं होतं, म्हटलं एक घाणा करावं. पण हे म्हणते चिकन आण म्हणे. तर मसाल्यासाठी यात लसूण, थोडीशी अद्रक टाकली, थोडंसं कढीपत्ता टाकते, कोथिंबीर टाकते, नाही तर कांदा, हिरवी मिरची, बोजवार, खोबरं, आपलं जे पण असतं मसाला ते सगळं भाजून घेते. करताना ना हे तेजपत्ता टाकला आणि बाजरी पण टाकत असते मी. आज होती तर म्हटलं आता बाजरीच घालते डाळ घालण्यापेक्षा, बाजरीच घातली. आणि या कोथिंबीरीच्या काड्या मी अशा काड्या जपून ठेवत असते. खूप छान भाजी होती आणि चिकनची. तर त्या ह्या काड्या पण घालून घेते. एवढी सगळी तयारी केली मसाला भाजायची याची. आणि ते आता जाऊन आले तर दुकानं बंद झाल्या म्हणे चिकनच्या. आता कसं करते काय माहिती मग. आता चला आता मी हे तर भाजून ठेवते. आता केली भाजीची तयारी, आता तळतो. त्याईने पण मला मदत केली थोडीफार कट करायला फास्ट. चला आता होईनच बाबा. आज जेवायला उशीर झाला आता 2दा कुटाणा झाल्यामुळं. काय घाणा काढलं की यांना दोघांना पण खायला देते. बरी झाली भजी? भारी झाली, खाते ना. मला आता व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजचा आमचा छोटासा खरबूजच्या ज्यूसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. हे दोघं इकडून मला असं असं बोलायला व्हिडिओ म्हणतात. जा ना तुम्ही तुमचे काम करा ना. भाजी कर. भूख लगी है हमको. भूख लगी है पर तुम सब्जी बोल रहे नहीं ना. मैं क्या करूं, मेरे को सब्जी समझ में नहीं आ रही. रोजचा भाजीचा प्रश्न आहे. मी आता ना ते वडी बनवून ठेवणार. काम कर मग. काय करू. चला बाय बाय मंडळी. आमचं चालत राहील.